नमस्कार. शेतकरी नामा जी ए न्यूज यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. आपण हे चॅनल सबस्क्राईब्स केले नसेल तर आजच सबस्क्राईब्स करा आणि समोरील घंटीच्या चित्रावर क्लिक करा, म्हणजे नवनवीन व्हिडिओ तुमच्या मोबाईलवर पाहता येतील. आपण आता अकोले तालुका नगर जिल्ह्यातल्या कळंब या गावाच्या परिसरामध्ये आहोत. हा सगळा परिसर असा डोंगर दऱ्यांनी असा व्यापलेला आणि काहीसा अवर्षण प्रवण हा भाग. पाऊस कमी आहे, सिंचनाची साधनं अत्यंत कमी आहेत, परंतु शासनाच्या काही योजना अशा असतात की त्या खरंच शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडवतात. आणि अशीच एक योजना म्हणजे शेततळ्यांची योजना. आपण हे समोर दिसतंय ते या ठिकाणी ह्या शेतकऱ्यांनी केलेले शेततळं आणि त्याच्यावर फुलवलेला हा परिसर आणि त्याच्यावर फुलवलेली ही शेती. खरं तर असे जिद्दी शेतकरी डोंगरामध्ये नंदनवन घडवतात आणि तसाच प्रकार किंवा तसंच जिद्दी शेतकऱ्याचं चित्र आपल्या डोळ्यासमोर दिसतंय. हे शेततळं आणि शेततळ्याला लागून असलेली त्या शेतकऱ्याने फुलवलेलं हे नंदनवन, टोमॅटो असेल किंवा फ्लावर कोबीसारखं पीक असेल, नगदी पीक असेल, आणि ह्या डोंगराला लागून आपण दिसतंय की हा तसा पाहिलं तर पाणी अत्यंत कमी पाणी आणि अवर्षण प्रवण भाग, सिंचनाच्या अत्यंत सुविधा अत्यंत कमी. आणि मग असं असतानाही या ठिकाणी या शेततळ्यावर हे शेतकऱ्यांनी शेत फुलवलेलं आहे. आणि ही शेततळ्यांची योजना किती उपयोगी आहे. शेतकऱ्यांनी जर जिद्दीने करायचं ठरवलं तर कशा पद्धतीने शेतकरी डोंगरालाही पाझर फोडू शकतो याचं हे चित्र आपल्या डोळ्यासमोर दिसतंय. खरंच या शेतकऱ्याला धन्यवाद द्यावेत की हा आदर्श असा शेतकरी की ज्याने ह्या डोंगराच्या पायथ्याशी हे नंदनवन फुलवलेलं आहे. अशा हे शेततळ्याच्या वर ही शेती त्यांनी फुलवलेली आहे. आणि शासनाच्या जी शेततळ्याची योजना आहे ती योजना किती सार्थक आहे, किती उपयोगी आहे. फक्त शेतकऱ्यांनी अनुदान लाटण्यापुरती योजना न करता आपल्या जीवनामध्ये, आपल्या शेतीमध्ये आमूलाग्र बदल घडवता येतो. आपल्या शेतामध्ये उन्हाळ्यातही चांगल्या पद्धतीनं पिकं, आपल्याला डोलदार अशी पिकं बहरता येतात. याचं हे उदाहरण आपण पाहतोय समोर की हा असा ओसाड असा डोंगर आणि त्याच्या पायथ्याला फुललेलं हे नंदनवन आणि शासनाची ही अत्यंत उपयोगी अशी ही शेततळ्यांची योजना. आपण पाहतोय की या परिसरामध्ये सिंचनाच्या सोयी कमी आहेत, परंतु शेतकऱ्यांनी स्वतः शेततळी निर्माण करून अशा प्रकारचं पीक या ठिकाणी निर्माण केलेलं आहे. आणि या ठिकाणी डोंगरालाही पाझर फोडण्याचं काम शेतकऱ्यांनी केलेलं आहे. धन्यवाद.